राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री महाराजाय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ विकार सिद्धेश्वराय नमः। ओम नमो व्याप्या वेद पाद्या जय जय सुसंगत्या आत्मा दयांचे केलिया स्मरण सकळ विद्येचे अधिकरण ते श्रीबंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कार। आज शनिवारच्या सत्रामध्ये आपण या सत्संगामध्ये सम्मिलित झालेलो आहोत। समर्थांचा समास आहे। शतवर्ष वय नेमले बालपण निर्णता गेले कारुण्य वेचले विषयांत वृद्धपणी नाना रोग भोगने लागे कर्म भोग मग भगवंताचा योग कोणे वेळ। समर्थांनी छान सांगितलं माणसाचं आयुष्य कसं असतं बघा। बालपण निर्णता गेले म्हणजे अज्ञानामध्ये गेले कारुण्य पण धनासाठी भोगासाठी आणि मानासाठी गेले। म्हातारपणी शरीर आहे तिथे काही ना काहीतरी असणारच रोग काही ना काहीतरी असणारच। मग भगवंताचा योग कोणे वेळ। आपण कधी नामस्मरण करणार कधी भगवंताचं नामस्मरण करणार नाही का। हे सगळी उत्पत्ती स्थिती आणि लय याच्यामध्येच आयुष्य गेलं। आयुष्य म्हणजे बैलगाडी जी असते ना बैलगाडीची चाकं जी असतात ती फिरते बघा। नंतर सेंटर फिरलं की समजायचं गाडीमध्ये बिघाडला। तसंच या जीवनरूपी गाडीचा प्रवास आपला चालू आहे। थांबावं म्हणतं थांबता येत नाही। कुठलं स्टेशन येईल ते काय सांगता येत नाही काय। जनाचे विपरीत मत अंती भेटतो भगवंत ऐसे कल्पून घात करती स्वय आपला। जिता सार्थक नाही केले व्यर्थ आयुष्य निघून गेले। जिता सार्थक नाही केले व्यर्थ आयुष्य निघून गेले। मुळे धान्यच नाही पेरले ते उगवेल कैसे नाही का। अहो धान्य जर पेरलं नाही तर ते उगवणार कसं नाही बोलणार। धान्य पेरलं नाही तर नाही बोलणार। तसंच आपण देवासाठी आपण जर वेळ दिला नाही तर कुठला परमार्थ होणार नाही होणार परमार्थ। तुकाराम महाराजांचा छान अभंग आहे बघा। ह्याच समासावरून छान अभंग आहे। जण हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळचे नाही कोणी। झाल्या हीन शक्ती नाक डोळे गळती सांगली पळती रांगा बाईल म्हणते खरे मरता तरी बरे नाशी येले घर तू कोण या। तुका म्हणे माझे नवती न कोणी तुझं चक्र पाणी वाचून काय सांगितलं सुंदर सांगितलं तुकाराम महाराजांनी। जनाचे विपरीत मत म्हणजे काय मतमतांतर आहे। जनाचे विपरीत मत अंती भेटतो भगवंत। जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे दिलं आणि घेतलं तरच हे सुख आहे नाहीतर काय दुःखच होतं। आपल्याला दुःख का होतं माहिती आहे काय की दुसऱ्याचं सुख बघत नाही म्हणून नाही खरं आहे की नाही मला सांगतो। दुसऱ्याचं सुख बघत नाही म्हणून दुःख होतं। दुसऱ्याची प्रगती बघत नाही म्हणून दुःख होतं। दुसऱ्याचं जावल्यावर सख्या भावाचं बघत नाही। सख्या भावाचं पण प्रगती बघत नाही सख्या भावाचं पण तिकडे भांडणं आहे संपत्तीसाठी प्रॉपर्टीसाठी। कसं तुम्हाला प्रमाण काय समर्थांनी समाज सांगितलं जण हे सुखाचे म्हणून तुकाराम महाराजांनी बघा काय सांगितलं। शाळा शाळी करावा हाच विचार करावया पार भवसिंधू। नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान। संत समागमी धरावी आवड करावी तातडी परमार्थाची। तुका म्हणे ये लोकीच्या व्यवहार
नका डोळे भरून राहू. काय सांगितलं, छान सांगितलं बघ तुकाराम महाराज. क्षणाला हाच विचार करा की हा भवसिंधू कसं करून जाते. भवसिंधू म्हणजे हा आपला जीवन प्रवास आहे. जन्म आणि मृत्यू ह्याच्यामध्ये जो प्रवास आहे तो कसा आपल्याला करून जाता येईल असं तुकाराम महाराजांनी सांगितलंय. हा देह जो आहे हा नाशिवंतच आहे, पण जरी नाशिवंत असला तर ब्रह्मप्राप्तीकरता आवश्यक आहे म्हणतात. ब्रह्माच्या प्राप्तीकरता हा देह आवश्यक आहे. देह नसेल तर काय करणार आपण, नाही का. नुसतं देह म्हणजे मळ, नुसता आत्मा म्हणजे पोट, नाही का. म्हणजे देह आणि आत्मा असेल तरच आपण परमार्थ करणार, नाही तर परमार्थ नाही करणार. म्हणून क्षणाक्षणी हाची करावा विचार महत्वाचा आहे. विचार अगदी महत्वाचा आहे. चांगल्या विचारांची जोपासना हीच ईश्वराची उपासना. खरोखर चांगले विचार आपण जर केलं तर ती ईश्वराची उपासना. मार्गाशी मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला दुसऱ्याचं सुख बघत नाही. बघा तुम्ही विचार करा, दुसरा पण सुखी झालं पाहिजे मग आपण सुखी होऊ. मगाशी आता सावंत साहेबांनी सांगितलं की क्रिया तशी प्रतिक्रिया. आपण जसं करू तसं आपल्याला रिटर्न मिळेल. तुम्ही जसं कर्म करा तसं तुम्हाला फळ मिळेल. म्हणून तरी काय, आता जाऊ द्या, एवढे दिवस गेलेत ना आपलं, म्हातारं झालं ना आपण, ठीक आहे. आता तरी पुढे तुकाराम महाराज छान सांगतात बघा, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू ना असं आयुष्याचा. सकाळच्या पायी माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. आपले चित्त आहे ते शुद्ध करा. सकाळचे पायी माझे दंडवत आपुले चित्त शुद्ध करा. हितं ते करावे, हितं ते करावे. देवाचे चिंतन करून या मन एकवित. तुम्ही देवाचे म्हणजे चिंतन करा. कसं करा तर मन एकाग्र करून चिंतन करा. नाही का म्हणे लाभ होय तो व्यापार करा. काय पार तुम्हाला काय शिकवावं, तुम्ही तर शोध नाही सगळं. आता तुम्ही इतके वर्ष तुम्ही प्रवचन ऐकतात, तुम्ही खरोखर सुद्धा नाही, आम्हाला सांगण्याची गरजच नाही. पण इतके वर्ष तुम्ही ऐकता आणि तुम्ही खरोखर मी म्हणजे त्या म्हणजे तुम्हाला सांगण्याच्या योग्यतेचं नाही. किती लोकांनी ते दोन्ही लोक बसलेले आहेत, किती लोकांनी प्रवचन महाराजांचं सुद्धा ऐकलेलं आहे, किती शुद्ध लोक आहेत. पण आपल्याला हे शिकवून दिलं आहे महाराजांनी की आत्मसात करायला पाहिजे. महाराजांनी जाता म्हणतो, महाराजांनी फार सुंदर सांगितलेले आपल्याला, पै आपले वेदे माझे जाणीचे एकपण तयाचे नाव शरण मज येणे का. तुम्हाला सर्वांना शिक्षा समाधान लाभो ही सर्वोच्च प्रार्थना. राजाधिराज सद्गुणा सिद्ध रामेश्वराय नमः. राजाधिराज सद्गुणा श्री बाबाचार्य नमः. राजाधिराज सद्गुणा श्री कारसिद्धेश्वराय नमः.